नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आजच्या आपल्या या ऑनलाईन क्लासमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. स्क्रीनवर तुम्हाला दिसत असेलच. आजचा आपला विषय आहे एसी सीरीज सर्किट्स. आज आपण आर-एल, आर-सी आणि आर-एल-सी सर्किट्सच्या प्रॅक्टिकल नोट्स बघणार आहोत. मित्रांनो, प्रॅक्टिकल करताना करंट, व्होल्टेज आणि पॉवर फॅक्टर पी-एफ कसा मोजायचा हे आज आपण अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. चला तर मग सुरू करूया. आता या दुसऱ्या स्लाइडवर आपण आपला आजचा उद्देश म्हणजेच एम आणि आपल्याला कोणती साधने लागणार आहेत ते बघूया. आपला मुख्य उद्देश आहे आर-एल, आर-सी आणि आर-एल-सी या तिन्ही सिरीज सर्किट्समध्ये करंट, व्होल्टेज आणि पॉवर फॅक्टर मोजणे आणि त्यांची एकमेकांशी तुलना करणे. यासाठी आपल्याला काय काय लागेल बरं? आपल्याला लागेल एक एम-आय ॲमीटर 0 to 1.5 एम्पियर करंट मोजण्यासाठी, एक एम-आय व्होल्टमीटर 0 to 300 व्होल्ट व्होल्टेजसाठी, एक वॅट मीटर 250 व्होल्ट 2.5 एम्पियर पॉवर मोजण्यासाठी, एक पॉवर फॅक्टर मीटर आणि मुख्य म्हणजे चोक म्हणजेच इंडक्टर आणि वायर वाऊंड रेझिस्टर. ही सर्व इन्स्ट्रुमेंट्स रेडी ठेवा. चला, आता आपल्या पहिल्या प्रॅक्टिकल टास्ककडे वळूया. टास्क 1, आर-एल सीरीज सर्किट. इथे डायग्राममध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्याला एक रेझिस्टर म्हणजे आर आणि एक इंडक्टर म्हणजेच आपली ट्यूबलाईटची चोक एल सिरीजमध्ये जोडायची आहे. कनेक्शन पूर्ण झाल्यावर सप्लाय ऑन करा आणि व्होल्टेज वाढवायला सुरुवात करा. आता लक्ष द्या, आपल्याला इथे एकूण व्होल्टेज म्हणजेच व्ही-टी, सप्लाय करंट म्हणजेच आय आणि पॉवर म्हणजेच डब्ल्यू-1 नोंदवून घ्यायची आहे. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट आय-एम-पी, रेझिस्टर आणि इंडक्टरच्या अक्रॉस जो व्होल्टेज ड्रॉप होतोय ना, म्हणजेच व्ही-आर आणि व्ही-एल, तो खूप काळजीपूर्वक मोजा आणि वहीत नोंदवा. आता आपण आर-एल सर्किटचं थोडं गणित आणि वेक्टर डायग्राम समजून घेऊया. डायग्राममध्ये बघा, आपण करंटला म्हणजेच आयला रेफरन्स वेक्टर मानला आहे. रेझिस्टरमधील व्होल्टेज म्हणजेच व्ही-आर हा करंटच्या अगदी सोबत म्हणजेच इन फेज असतो. पण इंडक्टरचा व्होल्टेज म्हणजेच व्ही-एल हा करंटच्या 90 अंश पुढे असतो, ज्याला आपण लीडिंग म्हणतो. आणि म्हणूनच मित्रांनो, एकूण व्होल्टेज काढताना आपण साधी बेरीज करू शकत नाही. आपल्याला वेक्टर बेरीज करावी लागते. सूत्र बघा, व्ही-टी इज इक्वल टू अंडर रूट व्ही-आर स्क्वेअर प्लस व्ही-एल स्क्वेअर. नेहमी लक्षात ठेवा, वेक्टर बेरीज ही साध्या बेरजेपेक्षा वेगळी असते. आता वळूया टास्क 2, आर-सी सीरीज सर्किटकडे. पण थांबा, इथे खूप मोठा धोका किंवा वॉर्निंग आहे. प्रॅक्टिकल सुरू करण्यापूर्वी कॅपॅसिटर नेहमी डिस्चार्ज करून घ्यायचा. डिस्चार्ज द कॅपॅसिटर बिफोर टेस्टिंग. हे सुरक्षेच्या दृष्टीने खूप महत्त्वाचं आहे. आता डायग्रामप्रमाणे रेझिस्टर आणि कॅपॅसिटर सिरीजमध्ये जोडा. आपला ऑटो ट्रान्सफॉर्मर 0 वर असल्याची खात्री करा. सप्लाय ऑन करा आणि हळूहळू व्होल्टेज 100 व्होल्टवर सेट करा. त्यानंतर करंट म्हणजेच आय, पॉवर म्हणजेच डब्ल्यू आणि पी-एफ मीटरचे रीडिंग लिहून घ्या. आर-सी सर्किटचे रीडिंग घेतल्यावर आता आपण थोडं कॅल्क्युलेशन करूया. पहिली गोष्ट म्हणजे इम्पिडन्स म्हणजेच झेड. झेड काढण्याचं सूत्र अगदी सोपं आहे. झेड इज इक्वल टू व्ही अपॉन आय. दुसरी गोष्ट पॉवर फॅक्टर. आपण मीटरवर मोजलेला पी-एफ आणि सूत्राने कॅल्क्युलेट केलेला पी-एफ यांची एकमेकांशी तुलना करा. आणि या स्लाइडवरची सगळ्यात महत्त्वाची नोट, आर-सी सर्किटमध्ये करंट नेहमी व्होल्टेजच्या पुढे म्हणजेच लीडिंग असतो. हे कायम लक्षात ठेवा. चला मित्रांनो, आता वेळ आली आहे टास्क 3, आर-एल-सी सीरीज सर्किटची. याला आपण आपला मेगा सर्किट म्हणूया. इथे आपण रेझिस्टर आर, इंडक्टर एल आणि कपॅसिटर सी हे तीनही एकाच वेळी सिरीजमध्ये जोडणार आहोत. डायग्राम नीट बघा. आता ऑटो ट्रान्सफॉर्मर वापरून व्होल्टेज 240 व्होल्टपर्यंत वाढवा. आणि आता प्रत्येक घटकाच्या अक्रॉस किती व्होल्टेज आहे ते मोजा. म्हणजेच आपल्याला व्ही-आर, व्ही-एल आणि व्ही-सी अशी 3 वेगळी रीडिंग्स घ्यायची आहेत. आता मी तुम्हाला आर-एल-सी सर्किटच्या व्होल्टेज ड्रॉप्सचं एक मोठं रहस्य सांगणार आहे. जर तुम्ही व्ही-आर, व्ही-एल आणि व्ही-सी यांची साधी बेरीज केली आणि ती एकूण सप्लाय व्होल्टेज म्हणजेच व्ही-टी इतकी आली नाही, तर घाबरू नका. तुमचं प्रॅक्टिकल चुकीचं नाहीये. हे असं होतं कारण आपण इथे वेक्टर बेरीज विचारात घेतो. वेक्टर डायग्राम काढण्यासाठी 1 सेंटीमीटर बरोबर 50 व्होल्ट म्हणजेच 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 50 व्होल्ट असं स्केल घ्या. तुम्हाला दिसेल की वेक्टर नियमानुसार व्ही-टी बरोबर येतो. टास्क 4, पॉवर आणि पॉवर फॅक्टर.
मित्रांनो, पॉवर फॅक्टर म्हणजेच कॉस फायचं मुख्य सूत्र काय आहे? कॉस फाय इज इक्वल टू ट्रू पॉवर म्हणजेच W डिवायडेड बाय अपॅरंट पॉवर म्हणजेच VA. या सूत्राचा वापर करून तुमच्या पॉवर फॅक्टरची गणना करा आणि मग तुम्ही जोडलेल्या PF मीटरच्या रीडिंगशी ते टॅली करून बघा. दोन्ही जवळपास सारखेच यायला हवेत. आता थोडा प्रयोग करूया. आपण कॅपॅसिटरची व्हॅल्यू बदलून बघूया. RL सर्किटमध्ये आपण वेगवेगळे कॅपॅसिटर्स म्हणजेच 8 मायक्रोफॅरेड, 4 मायक्रोफॅरेड, 0 मायक्रोफॅरेड आणि 2 मायक्रोफॅरेड जोडून बघूया आणि पॉवर फॅक्टरमध्ये काय बदल होतो ते पाहूया. स्लाइडवर दिलेल्या तक्त्यामध्ये तुमची सर्व रीडिंग्स भरा. निरीक्षण करा. जसा आपण कॅपॅसिटर बदलतो तसा PF कसा बदलतोय यातून तुम्हाला पॉवर फॅक्टर इम्प्रूव्हमेंटचा कन्सेप्ट समजेल. ही आपली मास्टर कंपॅरिझन स्लाइड आहे. एक्झामच्या दृष्टीने खूप महत्त्वाची. इथे आपण RL, RC आणि RLCची तुलना केली आहे. RL मध्ये R आणि L असतात आणि इथे करंट लॅगिंग असतो. इम्पिडन्स Z इज इक्वल टू अंडररूट R स्क्वेअर प्लस XL स्क्वेअर. RC मध्ये R आणि C असतात आणि करंट लीडिंग असतो. इम्पिडन्स Z इज इक्वल टू अंडररूट R स्क्वेअर प्लस XC स्क्वेअर. RLC मध्ये तीनही म्हणजेच R प्लस L प्लस C असतात आणि करंट लॅग होईल की लीड हे VL आणि VCच्या किमतींवर अवलंबून असतं. इम्पिडन्स Z इज इक्वल टू अंडररूट R स्क्वेअर प्लस XL SC स्क्वेअर. हा तक्ता डोक्यात फिट बसवून घ्या. आणि शेवटी आपले निष्कर्ष आणि प्रो टिप्स. पहिली आणि सर्वात महत्त्वाची टिप, AC सिरीज सर्किटमध्ये एकूण व्होल्टेज हे साध्या बेरजेने मिळत नाही, तर ती नेहमी वेक्टर बेरीज असते. दुसरी गोष्ट, कॉस फाय इज इक्वल टू ट्रू पॉवर डिवायडेड बाय अपॅरंट पॉवर हे पॉवर फॅक्टरचं सूत्र कोणत्याही AC सर्किटसाठी लागू होतं. युनिव्हर्सल फॉर्म्युला आहे हा. आणि सर्वात शेवटी, सेफ्टी फर्स्ट. कॅपॅसिटरची व्हॅल्यू बदलताना किंवा हात लावताना सप्लाय कायम बंद करा आणि कॅपॅसिटर आधी डिस्चार्ज करा. तर मित्रांनो, हे सर्व नियम आणि रीडिंग्स तुम्ही व्यवस्थित घेतलेत तर तुम्हाला प्रॅक्टिकलमध्ये 100 आउट ऑफ 100 एक्सलंट नक्की मिळतील. आजच्यासाठी एवढंच. पुढच्या प्रॅक्टिकलमध्ये पुन्हा भेटूया. धन्यवाद.